स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी बेवारस महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला ताब्यात घेतलाय। 24 डिसेंबर रोजी 10:30 वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत 40 ते 45 वर्ष महिलेचा मृतदेह आढळून आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांनी या घटनेचा आढावा घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना आदेश केले। उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, नितीन रणदिवे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची बारकाईने पाहणी करून मृतदेहाच्या शरीरावरील कपडे व वर्णन यावरून त्र्यंबकेश्वर शहर परिसरामध्ये गुप्त माहिती घेतली असता मयत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मयत महिला ही त्र्यंबकेश्वर येथे भंगार गोळा करण्याचं काम करत असल्याची माहिती मिळाली। यावरून महिलेच्या सोबत राहणारी महिला चांगुणा देवराम भगरे हिचा त्र्यंबकेश्वर शहरात शोध घेतला असता तिच्याकडे मयत महिलेबाबत चौकशी केली असता मयत महिला ही झुणकाबाई सीताराम वाघ, वय वर्ष 52, ब्राह्मणवाडे, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक अशी माहिती मिळाली। गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता तिचा मुलगा पांडुरंग देवराम भगरे हा देखील भंगार गोळा करण्याचं काम करत होता। 3 दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाली। त्याचा शोध घेऊन तपास केला असता पांडुरंग देवराम भगरे याला ताब्यात घेतले असता वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन चौकशी केली असता यातील मयत ही काही दिवसांपासून आरोपी व त्याची आई सोबत भंगार गोळा करून विक्री करण्याचं काम करत होती। त्यात तिघांनाही दारू पिण्याचं व्यसन होतं। भंगार विक्री करून मिळालेल्या पैशातून ते दारूचं व्यसन करत होते। 23 डिसेंबर रोजी 11 वाजेच्या सुमारास आरोपी यांनी दारूचं सेवन करून मयत महिलेशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने त्याला विरोध केला। आरोपीने याचा राग डोक्यात ठेवून मयतेच्या डोक्यात दगडाने ठेचून खून केला। आरोपी पांडुरंग भगरे याला वरील खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे करीत आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, राजेश गावित, नितीन रणदिवे, नवनाथ सानप, सचिन गवळी, संदीप नागपुरे, प्रवीण काकड, संतोष दोंदे, नवनाथ शिरोळे, सचिन जाधव, शांताराम निंबेकर, सुदेश घायवट, सचिन गांगुर्डे, भारत भावले, अमोल बोराडे, नीता ब्राह्मणे, बच्चाव सह तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण।